नमस्कार. इब्लिसच्या राजकीय ब्रॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत नागभीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता प्रफुल्ल खाकर्डे ताई आपल्या सोबत आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. चला तर जनतेच्या मनातील प्रश्न काय आहेत आपण ताईकडून जाणून घेऊया. ताई, तुमचा एकंदरीत राजकीय प्रवास काय, आम्हाला थोडक्यात सांगा. राजकीय प्रवास तसा माझा नाही, परंतु माझे जे यजमान आहेत श्री प्रफुल्ल खापर्डे साहेब, हे गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत. पण काही कारणास्तव त्यांचं या नागभीड नगर परिषद क्षेत्रामध्ये मतदार यादीत नाव नसल्याने त्यांचं काम, त्यांची धुरा माझ्यावर आली आणि काँग्रेस पक्षाने मला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे मी काँग्रेस पक्षाची अधिकृत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून आहे. पण मला राजकीय तेवढा अनुभव जरी नसला तरी घरून चांगल्या प्रकारे माझ्या यजमानांचं पाठबळ आहे माझ्या पाठीशी. आपण नगराध्यक्ष व्हायचं काय ठरवलं? तसं आता जसं परिस्थिती येते त्यानुसार ते सामोरं जावं लागते. मी आताच बोलले की राजकीय म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक जर विचार केला तर मी राजकीय क्षेत्रात नव्हती, माझं क्षेत्र वेगळं होतं. परंतु माझ्या मिस्टरांचं पूर्ण राजकीय काम इथे चालते, अनेक लोकांशी ते जोडून आहेत. त्यामुळे वेळ अशी आली की त्यांनी मला रिंगणात उतरवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांना समानतेचा हक्क दिलेला आहे. कोणीही याच्यामध्ये उतरू शकते, है ना. काँग्रेस मतदारांसमोर कोणते मुद्दे घेऊन समोर उतरली आहे? काँग्रेस मतदारांसमोर मुद्दे पुष्कळ आहेत. नगर परिषद या नागभीड नगर परिषदेची स्थापना ही 2016 रोजी झाली. म्हणजे आधी पूर्वी ग्रामपंचायत होती, त्याच्यानंतर या नगर परिषदेचा दर्जा या ग्रामपंचायतीला दिला आणि मग 12 गाव हे जुळले नाही का या नगर परिषदेला. त्याच्यानंतर काहीच म्हणजे असं विकास दिसून येत नाही. लोकांची खूप ओरड आहे. जे व्हायला पाहिजे, शहरीकरण झालं ना, ग्रामीणचं अर्बन मध्ये झालं म्हणजे शहरांमध्ये झालं. विकास तेवढा मग शहर दिसून नाही राहिले. ग्रामीण जे गावं जोडल्या गेले नगर परिषदेला ते ग्रामीणच आहेत. काही त्याच्यामध्ये विकास तेवढा फारसा दिसून येत नाही. नागभीडच्या समस्यांकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता? नागभीडच्या ज्या समस्या आहेत किंवा नगर परिषद क्षेत्रामध्ये जे गावं येतात, जे जोडल्या गेलेले आहेत, जे 3 ते 5 किलोमीटर अंतरावरचे गाव या नगर परिषदेला जोडल्या गेलेले आहेत, परंतु फारसा तेवढा काही विकास नाही. लोकांच्या समस्या अजूनही सुटलेल्या दिसत नाही. मी प्रभागामध्ये फिरून आली, अनेक समस्या आहेत. त्यामुळे पहिलं प्राधान्य हे राहील की त्यांच्या ज्या समस्या आहेत, जे कामं त्यांचे झालेले नाही, त्यांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत आमच्या काँग्रेस पक्षाकडून. ज्या ज्या गावात जे त्यांना हवं आहे ते मिळेल. ज्या सुधारणा त्या गावामध्ये पाहिजे आहेत त्या आम्ही करून देऊ. शहरातील प्रदूषण आणि हिरवळ वाढवण्यासाठी तुम्ही काही आढावा घ्याल का? हो, शहरातील प्रदूषण, कारण की नागभीड मध्ये खूप जास्त प्रदूषण आहे एकंदरीत असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि आपण बघतच आहोत. नागभीड मध्ये कचऱ्याच्या समस्या खूप मोठी आहे. बरोबर आहे. तर गावागावामध्ये चौकामध्ये डस्टबिन, जसं आपण आपल्या स्वतःच्या घरी डस्टबिन ठेवतो तसे कुठेही चौकात मला डस्टबिन वगैरे दिसले नाही, कचऱ्याचे डबे, की नागरिकांनी आणून तिथे ओला कचरा सुका कचरा टाकावा. कचरा गाडी फिरत असते पण ती घरी घरी जाते. पण मला वाटते चौकात ते डबे सुद्धा जर ठेवले गेले तर लोक आणून तिथे टाकतील, म्हणजे आजूबाजूला परिसर स्वच्छ राहील. तर त्याची सुद्धा ती व्यवस्था आपण जर आलो, आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही ते करू, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील. बाहेरील गुंतवणूक आणि काही प्रकल्प आणण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल काय? आपल्या नागभीडमध्ये MIDC जे आहे त्याच्यामध्ये आपले जे बेरोजगार युवक आहेत ते MIDCचा प्रकल्प आपण आणण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या युवकांना काम मिळेल. कारण हाताशी काम पाहिजे. जे बाहेरचे गावं जोडल्या गेलेले आहेत, जसं भिकेश्वर आहे, चिखलपरसोडी आहे, तुकुम तिवरला आहे, नवखळा आहे, डोंगरगाव आहे, या गावातले युवक आणि त्यांचं ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायतीतून ते नगर परिषदेला जोडल्या गेल्यामुळे त्यांचं रोजगार हमी योजना जी होती ते काम बंद पडलेले आहेत ना. त्यांना काम नाही, रोजगार नाही आहे. त्यामुळे MIDCचं आमच्या नागभीड याच्यात आणण्याचा आमचा विचार आहे. येत्या 5 वर्षात तुम्ही नागभीडला कोणत्या दृष्टीने पाहाल? नागभीड तसं बदल होईल.
आम्हाला जर संधी मिळाली, आम्ही जर नगर परिषद मध्ये आमची काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर पुष्कळ बदल होईल. सर्वात प्रथम तर मी नाल्या मला ज्या तुडुंब भरलेल्या दिसल्या, जागोजागी मला कचऱ्याचे ढीग दिसले, जिथून आपले लहान मुलं लेकरं खेळतात, सर्व घाणीचंच राज्य म्हणजे दिसलं, घाण खूप दिसलं, घाणीचं साम्राज्य दिसलं. मोहल्ल्यात जिथे जवळजवळ घरं असतात, बरेच आपले मोहल्ले आहे, कुंभार मोहल्ला आहे, खाती मोहल्ला आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित असं दिसले नाही. आता कुठे ते काम सुरू दिसलं, काही ठिकाणी गट्टू वगैरे दिसले, परंतु पाहिजे तेवढा काही विकास असा झालेला दिसला नाही. त्यामुळे रस्ते सर्वप्रथम माझं प्राधान्य राहील की गल्ली बोळातले रस्ते चांगले पहिले व्हावे, नाल्या व्यवस्थित स्वच्छ व्हावा, त्या नाल्यावरही पॅकिंग कव्हर राहतील लोकांच्या घरात जाण्या येण्यापर्यंत. शिवनगर सारखा जो एरिया आहे तिथे रस्ते व्यवस्थित नाहीत, तर प्राधान्य राहील की परिसरातल्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या चांगल्या करू. धन्यवाद ताई, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. नमस्कार. सर्व नागभीड वासीय माझे बंधू आणि भगिनी यांना मी विनंती करते या YouTube चॅनलच्या मार्फत की आमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून मी सौ स्मिता प्रफुल्ल खापर्डे उमेदवार आहे आणि माझ्या प्रभागात 10 प्रभागामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत नगरसेवकसाठी, त्याविषयी माझ्या प्रत्येक प्रभागातील 2 उमेदवार काँग्रेसचे आणि मी नगराध्यक्ष म्हणून उभी आहे. तर आमच्या काँग्रेस पक्षाला प्रत्येक प्रभागातून 3 मतदान करून, पंजाला 3 मतदान करून आम्हाला विजयी करा आणि नगर परिषद मध्ये काम करण्याचं, आमची सत्ता आणण्याचं आणि विकासासाठी आम्हाला संधी द्या, हीच सर्व मी जनतेला नम्र विनंती करते.